नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गर्दी, गोंगाटामुळे अडथळे, अखेर सौम्य लाठीमार. आपल्याकडे जंगल साक्षरतेबाबत आनंदच असल्यामुळे वन्य प्राण्यांचे हाल झाल्याची तसेच ते मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे सोमवारी नागरी वस्तीत बिबट्या घुसल्यानंतर लोकांचे बेजबाबदार वर्तन पुन्हा दिसले. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. अनेक जण मोबाईलमध्ये चित्रीकरणासाठी प्रयत्न करीत होते. गर्दी वाढत होती, त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. तरीही गर्दी आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या नाकी नऊ अखेर सौम्य लाठीमार करावा लागला. नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पकडावे अशी मागणी वन विभागाकडे केली होती. यासाठी आमदार सत्यजित देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला तशी सूचना करावी अशी मागणी त्यांनी केली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वंजारी, डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर मुकुंद वाटेगावकर, डॉक्टर संतोष वाळवेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिलं. वन विभागाच्या शार्प शूटनी अचूक नेम धरत बिबट्याला इंजेक्शन दिले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून वन विभागाच्या कार्यालयात नेलं. तासाभरानंतर तो शुद्धीवर आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.